नमस्कार. आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. श्री कालिका देवीची उपासना आणि तिचा प्रवास, म्हणजे कर्नाटकातल्या शिरसंगीपासून ते अगदी गोव्यापर्यंत. आपल्याकडे विवेक चरी यांचं काही संशोधन आहे, काही लेख, ऐतिहासिक नोंदी पण आहेत. त्या आधारे आपण ही सगळी चर्चा करणार आहोत. आपल्याला हे बघायचंय की कसं एखादी देवता, तिच्या कथा, तिची पूजा करण्याची पद्धत वेगवेगळ्या ठिकाणी पसरते आणि मग तिथली संस्कृती तिला कसं आपलं बनवते. काय वाटतं, सुरू करूया? हो, नक्कीच. कारण शिरसंगीचं जे कालिका मंदिर आहे ना, त्याच्यामागे फक्त पुराणकथा नाही आहेत. तिथे इतिहास आहे, सामाजिक संदर्भ आहेत आणि ते आज आपण उलगडून बघूया. खूप रंजक गोष्टी आहेत यात. ग्रेट. मग शिरसंगीपासूनच सुरुवात करूया. पुराणांमध्ये उल्लेख आहे म्हणे याचा. ऋष्य शृंग ऋषींची तपश्चर्या, देवीने राक्षसांना मारल्याची कथा. हो, वृष्यशृंग ऋषी. त्यांची कथा इंटरेस्टिंग आहे. रामायण महाभारतात पण उल्लेख येतो यांचा. विभंडक ऋषींचे पुत्र, त्यांच्या जन्माबद्दल पण 2 कथा आहेत. एक उर्वशी अप्सरेशी संबंधित आणि दुसरी म्हणजे एका हरिणीने वीर्य प्राशन केल्याची. अच्छा. आणि दशरथ राजांनी जो पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता ना, म्हणजे मुलगा व्हावा म्हणून, त्याचे हे मुख्य पुरोहित होते असं म्हणतात. शिरसंगी हे त्यांचं तपश्चर्येचं ठिकाण मानलं जातं. बरं, पण हे झालं पौराणिक. इतिहासाच्या दृष्टीनं काय पुरावे आहेत? आहेत ना, शिलालेख सापडले आहेत. साधारण 1148 आणि 1196च्या आसपासचे. त्यात या जागेचा उल्लेख ऋषीशृंगपूर, पिरिशिंगी किंवा हिरिशिंगी असा केलेला आहे. पिरिशिंगी? हो, म्हणजे हे ठिकाण फक्त धार्मिक नव्हतं, तर एक महत्वाचं व्यापारी केंद्र पण होतं त्या काळी. ओ, आणि पुरातत्व खात्याचं काय म्हणणं आहे? मंदिर कधीचं असेल? त्यांच्या अंदाजानुसार मंदिराची मूळ बांधणी 1ल्या शतकातली असू शकते. म्हणजे खूप जुनं आहे हे. बापरे, 1ल्या शतकातला. आणि तिथे काही खास स्थानिक परंपरा पण आहेत ना? उगादी सणाबद्दल काहीतरी? हो, उगादी हा विश्वकर्मा समाजासाठी महत्वाचा सण आहे तिथे. आणि त्या दिवशी बुट्टी म्हणून एक विधी करतात. बुट्टी म्हणजे काय? म्हणजे भक्त लोक त्यांच्या शेतात जे नवीन धान्य आलेलं असतं ना, गहू वगैरे, ते देवीला अर्पण करतात. एक प्रकारची कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत आहे ती. अच्छा, म्हणजे ही देवीची उपासना फक्त शिरसंगी पुरतीच नाहीये, तर विश्वकर्मा समाजाने दक्षिणेत दुसरीकडे पण मंदिरं उभारली आहेत असं दिसतंय. अगदी बरोबर. चेन्नईचं श्री कालिकांबळ मंदिर घ्या, खूप प्रसिद्ध आहे. हो, ऐकलंय त्याबद्दल. शिवाजी महाराजांनी भेट दिली होती असं म्हणतात. हो, 1677 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गुप्तपणे दर्शन घेतलं होतं अशी नोंद आहे. मग मँगलोरला पण श्री कालिकांबा विनायक मंदिर आहे. यावरून स्पष्ट होतं की कालिका देवी ही विश्वकर्मा समाजासाठी किती महत्वाची आहे. अनेकांसाठी ती कुलदेवताच आहे. म्हणजे जिथे जिथे हा समाज गेला तिथे त्यांनी देवीचं स्थान उभं केलं. आणि हाच धागा पकडून आपण गोव्याकडे येऊ शकतो का? म्हणजे गोव्यात चारी समाज आहे, जो विश्वकर्मा समाजाचाच एक भाग मानला जातो. त्यांच्यासाठी पण कालिका देवी महत्वाची आहे. नक्कीच. गोव्यात मर्शी म्हणून एक गाव आहे. तिथे कलंबा सिद्धेश्वर मंदिर आहे. विवेक चरी यांच्या संशोधनात याचा उल्लेख आहे. हे गोव्यातल्या चारी समाजाचं एकमेव मंदिर आहे जिथे कालिका, जिला ते लोक कलंबा किंवा कळम्मा, आणि सिद्धेश्वर दोघांची पूजा एकत्र होते. कलंबा किंवा कळम्मा म्हणजे कालिकाच. आणि हे मंदिर कधीचं आहे साधारण? अंदाज आहे की साधारण 1870च्या दशकातलं असावं. म्हणजे पोर्तुगीज काळात बरीच मंदिरं पाडली गेली, पण हे टिकून राहिलं. कदाचित नंतर बांधलं गेलं असेल, किंवा मग काय म्हणतात त्याला, समाजाने ते जपलं असेल व्यवस्थित. तिथे एक कथा पण आहे ना, शिव पार्वतीच्या सौंदर्य स्पर्धेची. हो, ती पण इंटरेस्टिंग कथा आहे. सांगतात की विश्वकर्माने पार्वतीला जास्त सुंदर ठरवलं. त्यामुळे शिवजी रागवले. मग पार्वतीने विश्वकर्माचं रक्षण केलं, पण त्यात तिची त्वचा काळवंडली म्हणे. अच्छा. आणि म्हणून तिला कालिका नाव मिळालं. तेव्हापासून विश्वकर्मा वंशच तिची पूजा करतात, अशी एक स्थानिक श्रद्धा आहे. अच्छा, अशी डेव्हलप होतात वाटतं कथा. बरं, गोव्यात देवीच्या मूर्तींबद्दल डॉक्टर प्रतिमा कामत यांचंही महत्वाचं संशोधन आहे. तारिणी किंवा बोट देवी, काय आहे हे नक्की? हो, हे खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. डॉक्टर कामत यांनी या मूर्ती शोधून काढल्या आहेत. अनेकदा त्यांना सातेरी किंवा शांतादुर्गा म्हणूनच पूजतात लोक. हो, पण त्यांचं मूळ रूप पाहिलं तर ते महिषासूर मर्दिनीचं आहे. अच्छा. आणि देवी बोटीत बसलेली आहे आणि त्या बोटीत चक्क माणसांची डोकी दिसतात. काय सांगताय, बोटीत माणसांची डोकी? हे खूपच वेगळं आहे. आहेच, गूढ आहे थोडं. आणि या मूर्ती कोणी बनवल्यात? मटेरियल काय आहे? या मूर्ती शिस्त दगडात कोरलेल्या आहेत, म्हणजे पाषाणात, आणि स्थानिक चारी कारागिरांनीच त्या घडवल्या आहेत.
विशेषतः नाणूस फोडला भागातले कारागीर. म्हणजे चारी कारागिरांनीच. हो, आणि अजून एक गोष्ट, या मूर्तींजवळ बऱ्याचदा एका पुरुषाची मूर्ती असते ज्याच्या हातात धनुष्यबाण असतो. डॉक्टर कामत त्याला राम म्हणतात, पण ती मूर्ती बहुधा चारी समाजाची स्थानिक देवता रामपुरुष किंवा सुतार पुरुष असावी, असंही एक मत आहे. ओके, मग ह्या तारिणी मूर्ती आणि शिरसंगीची कालिका यांच्यात काही कनेक्शन आहे का? आहे ना, रूपामध्ये साम्य आहे नक्कीच. तारिणीचं जे महिषासुरमर्दिनी रूप आहे आणि शिरसंगीच्या कालिका देवीचं रूप यातलं साम्य नाकारता येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिरसंगीच्या कालिकेचं जे शांत म्हणजे सौम्य रूप आहे त्याचा संबंध गोव्यातल्या शांतादुर्गा संकल्पनेशी जोडला जातो. शांतादुर्गा. हो, सह्याद्री खंडात उल्लेख आहे की शांतामुनी नावाचे ऋषी होते. त्यांच्या तपश्चर्येनंतर देवी प्रसन्न झाली आणि तिने गोव्यात वास केला, म्हणून ती शांतादुर्गा. आणि गोव्यात शांतादुर्गेची पूजा बऱ्याच ठिकाणी वारुळाच्या रूपात होते. सांतेरी म्हणतात त्याला, जी मूळची भूमी देवता आहे. म्हणजे किती लेयर्स आहेत बघा. मूळ भूमी देवता, मग शांतादुर्गा आणि त्यात शिरसंगीच्या कालिका रूपाचं पण प्रतिबिंब. बरोबर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की शिरसंगीची कालिका देवीची जी संकल्पना होती, तिचं रूप होतं, ते कदाचित माधई नदीच्या खोऱ्यातून जे जुने व्यापारी मार्ग होते त्यातून गोव्यापर्यंत पोहोचलं आणि मग तिथल्या स्थानिक चारी कारागिरांनी त्याला आपल्या पद्धतीने, आपल्या स्थानिक श्रद्धानुसार म्हणजे सातेरी, शांतादुर्गा आणि आपल्या कलेनुसार एक नवीन रूप दिलं, एक गोव्याचं स्वतःचं स्वरूप. वा, म्हणजे एका देवतेचा प्रवास किती रंजक असू शकतो. अगदी. हे परफेक्ट उदाहरण आहे की कसं देवतांच्या कथा आणि रूपं एका जागेवरून दुसऱ्या जागी प्रवास करतात आणि मग तिथे गेल्यावर स्थानिक इतिहास, समाज, कला यांच्याशी मिसळून जातात आणि मग त्यातून काहीतरी नवीनच तयार होतं. पुराणकथा, इतिहास आणि स्थानिक कलाकारांची प्रतिभा या सगळ्याचा हा संगम आहे. तर आज आपण पाहिलं की शिरसंगी कालिका देवीची उपासना विश्वकर्मा आणि चारी समाजाशी कशी घट्ट जोडलेली आहे आणि तिचा प्रभाव कर्नाटकापासून थेट गोव्यापर्यंत कसा पोचला. तिथे जाऊन तिनं कसं तिथल्या स्थानिक देवतांमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आणि यातून हे पण कळतं की देवतांची रूपं आणि कथा त्या कलीच एकदम फिक्स नसतात. त्या सतत बदलत राहतात, घडत राहतात, स्थानिक संस्कृतीचा रंग घेत राहतात. क्षमता आहे ती एखाद्या प्राचीन देवतेच्या मूळ ओळखीला आणि तिच्या कथांना कशा प्रकारे सतत नवा अर्थ, नवा आकार देत असेल, नाही का? ह्यावर अजून विचार करायला नक्कीच वाव आहे.